तोडतायत, कष्ट करतायत, त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये, हे कर्तव्य आमचं आहे. तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ, तुमच्या बरोबरचे 5-6 लोक सोबत नेऊ, तुमच्या बरोबरचे तज्ज्ञ लोक सोबत नेऊ. हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ज्ञ बोलवून घेतो, लॉ अँड ज्युडिशरीचे माणसं बोलून घेतो, समाज कल्याणचे माणसं बोलून घेतोय, मागासवर्गीय आयोगाचे बोलून घेतो. सगळे समोर बसून तिथले तिथे या गोष्टी चर्चा करू. आतापर्यंत असं झालं नाही. मी विजय भाऊंचं अभिनंदन करते की एवढं मोठं बंजारा समाजाच्यासाठी एवढं आंदोलन आतापर्यंत मी पण पाहिलं नाही. एवढं मोठं आंदोलन आता त्यांनी केलेलं आहे. आता हे माझा पालकमंत्री म्हणून इथे माझा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जातींचे आंदोलन चालू आहे आणि त्या प्रत्येकाला मी जाऊन हा शब्द देत असताना मलाही विचार करावा लागतो की मी या शब्दांना पूर्ण कसं करू. तर ते केवळ आणि केवळ कायद्याने करता येतं. कायद्याच्या पेक्षा मोठं कोणी नाही. या देशामधला कोणी नेता नाही, सरकार नाही, कायदा हा सर्वश्रेष्ठ आपल्या देशाने मानला. कायद्यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू. तुम्ही माझं विनंती ऐका. आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि आजकाल काय की आम्ही आलोय तुमच्यापर्यंत, हे आमचं प्रेम आहे, आम्हाला काळजी म्हणून आलो. आता संजय भाऊ मी आलो कशामुळे, अर्जुन भाऊ का आलो, आम्हाला काळजी आहे तुमच्या तब्येतीची म्हणून आलो. तर तुम्ही सुद्धा आमच्या या विश्वास ठेवा भावनेवर. आता मी उठणार नाही, माझा जीव जाईल तरी चालेल, मला इथे जाणं असं म्हणून तुम्ही तुमच्यासाठी लढणाऱ्या तरुणांची कशामुळे ऊर्जा कमी करताय. अरे बंजारा समाज तर लढणारा आणि लढवणारा समाज आहे. तुम्ही लढून यश मिळवा. तुम्ही असं स्वतःचा जीव जाऊन यश मिळवण्यात अर्थ नाही. तुमच्या डोळ्यांनी याची डोळी याची देहा हे बघण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्या आंदोलनामध्ये. तर तुम्ही आम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा येऊन बघा. फसलं तर तुम्ही मोकळ्यात करा, पण शेवटी काही मिळवून घ्यायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही. आपल्याला काही शासकीय प्रशासकीय बंद नाही. तर तुम्ही या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू, तुमचं डेलिगेशन येईल आणि ते सगळे चर्चा आपण करू. स्वतः संजू भाऊ राहतील, स्वतः शिंदे साहेब राहतील आणि या विषयाला मार्गी कसं लावायचं, किती वेळेत लावायचं, काय टाइम बाउंड लावायचं या संदर्भामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करतील. माझी विनंती आहे, तुमची तब्येत खराब आहे. आता मी असले इथे बसल्या बसल्या 2दा सलाईन परत काढलं परत लावतो. तर तुमची प्रकृती खराब होते. तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनी हे घोषणा दिली बरोबर आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. बरोबर आहे, कुणाच्या बापाचं नाहीये, आपल्या हक्काचं आहे, ते मिळवून घ्यायचंच आहे, त्याच्यात वादच नाही. पण आपला मोरक्या, आपला सेनापती तर टाकला पाहिजे ना. पहिले लोक युद्धाला जायचे तर सेनापतीच्या आजूबाजूला सैन्य घेराव करून असायचं, कारण सेनापती वाचला तर युद्ध चालतं. सेनापती वाचला नाही तर युद्ध कसं चालेल. तुम्हाला वाटत नाही का चिंता बंजारा समाजाची की कसं चालेल. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची. आम्ही तुमच्यापर्यंत आलो, नम्र होऊन आलो, हात पसरून आलो, विनंती करायला आलो. मग आता ही विनंती तुम्हाला मान्यच करावं लागेल. आम्ही तुमच्या शरण आलोय, तुमच्या या एवढ्या मोठ्या निश्चयाला. हे तुमचा विजय आहे. आज विजय तुमच्या नावातच विजय आहे. तो विजय या नावात विजय झाला पाहिजे. विजय या नावामध्ये हार झाली नाही पाहिजे. आणि तुमचा एक एक श्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही मान करा आपल्या बहिणीचा. मी पण तुमच्यासारखीच आहे. मला तर याडीच म्हणते सगळे लोक बाहेर आता. तर मी तुमच्यासारखी मी प्रेमाने अत्यंत भावनेने आलेली आहे. तुमच्या आंदोलनाला सफलता मिळावी, तुमचं आंदोलन डिस्टर्ब होणार नाही तर पहिल्याच दिवशी येऊन बसले असते, मग काय उपयोग आहे. तुमचं जगापर्यंत म्हणणं तर जायला पाहिजे ना. आज मी आले इथे तर तुम्हाला विनंती करायला आले. मी मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालून देते. आपण एक टाइम कार्यक्रम तयार करू आणि मग आपण नाही झालं तर मी पण तुमच्याबरोबर बसायला तयार. बरोबर आहे की नाही. पण आता इथून नाही उठणार असा हट्ट नका करू अशी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करते. आणि आता संजू भाऊ गोरमाटी मग थांबा थांबा थांब थांब तो शेणाक देतो मग थांब. ताई तुम्ही या ठिकाणी तुमचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंय. यानंतर आमचे नामदार संजय भाऊ राठोड सुद्धा बोलणार आहेत. तर तत्पूर्वी मी बोलू इच्छितो. उपोषण करता जो आहे यांनी संपूर्ण समाजासाठी त्याग केलेला आहे. आज जर त्याने उपोषण पाठीमागे जर घेतलं तर समाज काय म्हणेल
समाजामध्ये काय मेसेज जाईल. तर यासाठी तुम्ही डेलिगेशन बोलवा, आम्हाला वेळ द्या. आम्ही तुमच्या विनंतीला मान देतो. डेलिगेशन आल्यानंतर त्या ठिकाणी जी काही चर्चा होईल तुमच्या पद्धतीनं तुमच्यामार्फत सकारात्मक चर्चा होऊ द्या. आणि आम्ही तुमच्याच नावाने या ठिकाणी आल्यानंतर मुंबईहूनच आम्ही या ठिकाणी उपोषण सुद्धा त्यांना सोडायला भाग पडू. कृपया समाजाला विनंती आहे, शांत बसायचं आहे. या ठिकाणी संजू भाऊ आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. ताई, आता तुम्ही बोलताना तुमच्या शब्दातून एक शब्द आला की तुम्ही समाज म्हणून इथं आला, सरकार म्हणून तर आले नाहीत. नाही तर नाही, समाज म्हणून आलेला आहात तर सरकार म्हणून आले नाही. तुम्ही मला काही देत नसाल, तुम्ही समाजाला काय देऊ? आता समाजाला काय देऊ? मागच्या काळामध्ये जे समाजामध्ये बोगस घुसखोरी चालू झाली, महाराष्ट्रामध्ये कित्येक आंदोलन झाले. माझ्यावर वैयक्तिक 10 ते 12 गुन्हे दाखल झाले. जामनेर तालुका, जळगाव जिल्हा, पवनेरमध्ये रास्ता रोको आंदोलन, माझ्यावर हाफ मर्डरचे केस लावले. म्हणजे सरकार आम्हाला म्हणतंय आम्ही हे करू ते करू, पण कधी होणार? आम्ही मी म्हणतोय इथून अजून बी बोलतोय, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी 100% तुमच्या सोबत. मी आतापर्यंत समाजासमोर सांगतो, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर गेलो नाही आतापर्यंत. पण जो आमच्यासाठी काही करेल त्याच्यासाठी आम्ही काही करण्यासाठी तयार आहे. एक मिनिट. जेव्हा 2000 साली बिहारमधून छत्तीसगड राज्य वेगळं झालं ताई, आणि बिहार राज्यामध्ये आम्हाला आदिवासीच्या सवलती मिळतात. तर छत्तीसगड वेगळा झाला, त्यांना देखील आदिवासीची सवलती मिळतात. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळं झाला 2014 मध्ये. ते तिकडच्या राज्यात गेले तरी बी त्यांना बी तेच आरक्षण सवलती मिळाल्या. आम्ही 1960 मध्ये महाराष्ट्रात आलो, त्याच्या अगोदर आम्ही आदिवासीमधून आमची नोंद आहे. आमची इथं मंठ्या तालुक्यातून वाटूर तांड्याची एक व्यक्ती आलेला आहे, 1944 मध्ये त्याची नोंद आहे. तर आमचे बी खूप नोंदी आहेत. तर ते तरी होऊ शकतं, ते तरी प्रयत्न करायला पाहिजे. विजय भाऊ, तुम्ही आमच्या मंचावर यावं किंवा आमचं समर्थन करावं याच्यासाठी आमचा हट्टच नाही. तुम्ही इथे आम्हाला काही द्यावं, आमच्या मंचावर यावं, आमची बाजू घ्यावी, आमच्या पक्षाचं काम करावं अशी अपेक्षा नाही. तुमचा जीव वाचवणं, भले तुम्ही माझ्या विरोधात उभे राहिले तरी माझं काही हरकत नाही, पण तुमचा जीव वाचणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. आता माझ्या काही राजकीय हेतूसाठी किंवा संजय भाऊच्या राजकीय हेतूसाठी नाही, आम्हाला पोटातून माया आहे म्हणून आलो. आणि मी तुम्हाला तुमची म्हणून काय आले की उद्या सरकारला भांडायला मलाही तोंड राहते ना, मी तिथे जाऊन सरकारला बोलू शकेन ना. आता सरकारमधलीच आहे मी. आता मला सांगा, मुख्यमंत्र्यांना बोलून तुमची बैठक घडवून आणल्या सरकारच्या हक्कानेच करणार ना. पण आम्हाला तुमच्याकडनं काही नाही पाहिजे, आम्हाला तुमचा जीव वाचावा, म्हणजे तुम्ही समाजासाठी लढू शकता अजून. आणि हे एवढ्या सोप्या लढाई असतात तर ते 40-50 वर्ष लागले असते का, असा विषय. तर ह्या सगळ्या विषय, आणि प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या समाज वेगवेगळ्या ह्याच्यात आहे, कॅटेगरीत. आता बंजारा समाज प्रत्येक दुसऱ्या आंध्रमध्ये वेगळ्याच कॅटेगरीत आहे. आता त्या राज्याची घटना, त्या देशाची घटना, हे सगळे निर्णय. त्यामुळे माझी आता तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मागण्यांसाठी मी पूर्णपणे मी आणि संजय भाऊ प्रयत्न करणार आहोत. पण तुमचा जीव वाचला तर तुमच्या मागण्या वाचतील ना. तुमच्या एवढा लढवा या माणूस तर मिळाला पाहिजे बंजारा समाजाला. उपोष सगळं घरदार
म्हणजे लग्न नाही करणार, घरदार सोडणार आणि उपोषण करणार, समाजासाठी जीव द्यायला तयार होणार असा माणूस तर सहज नाही ना मिळणार. तर ते तर जगलं पाहिजे ना. म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला. आणि आम्ही म्हणजे सरकार म्हणून आलोय आणि तुमची बाजू सरकारकडे आम्ही तुम्ही म्हणून मागणार. तिथून येऊन तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय. आता या गोष्टीमध्ये याला यश यायचं असेल तर आपण हुशारीने पण निर्णय घेतले पाहिजे. हुशारीने. आपल्याला कोणी विचारलं नाही, आपला पराभव झाला असं म्हणणं पण हुशारी नाही असं मला वाटतंय. दादा सेवालाल महाराज की विजय भ्यान आणि सब समाजेर जो ज्येष्ठ श्रेष्ठ आपण कार्यकर्ताचं किंवा मानवाईकचं वनेनं मारो जय